नमस्कार मुलांनो, ई लर्निंग क्लासमध्ये आपले स्वागत. मी मनोहर रायराव, उपशिक्षक, न्यू इंग्लिश स्कूल खामगाव. मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा मॅथमॅटिक्स हा विषय अभ्यासणार आहोत. आता आपण प्रॅक्टिस सेट 12ला आपण सुरुवात करूया. या प्रॅक्टिस सेट 12मध्ये आपल्याला काही नंबरच्या पेअर्स दिलेल्या असतील किंवा नंबर्स दिले असतील. त्यांच्यामधला आपल्याला HCF, H म्हणजे हायेस्ट, C म्हणजे कॉमन आणि F म्हणजे फॅक्टर. हायेस्ट कॉमन फॅक्टर आपल्याला शोधून काढायचा आहे. ओके, हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल 25 आणि 14 नंबर आहेत, दोन नंबर दिलेत. यांच्यामध्ये या दोघही नंबरला अशी संख्या शोधायची की त्या दोन्ही नंबरला त्या संख्येने भाग जातो, पूर्ण भाग जातो. म्हणजे तो त्या नंबरच्या पाड्यामध्ये 25 पण येतो आणि 40 पण येतं. तो नंबर शोधून काढणार. दोन नंबर दिले असतात, 3 दिलेले असतात, 4 दिले असतील, 5 दिले असतील प्रत्येक नंबरचा. ओके, ते काढण्यासाठी पहिल्यांदा आपण मागे शिकलोय फॅक्टर्स कसे पाडायचे ती मेथड पाहूया आणि मग कसं पाडायचं लिहायचं ते शिकूया. ठीक आहे. आता आपण डिव्हिजन मेथडने, भागाकार पद्धतीने पण आपल्याला फॅक्टर्स पाडता आले पाहिजेत. बघूया कसं. पहिला नंबर आहे 25. त्याचे फॅक्टर आपण पाडले होते. 25चे फॅक्टर पाडायचे म्हटले तर आपण सरळ 25च्या युनिट प्लेसला 5 म्हणजे याचे फॅक्टर 5 आणि 5. ठीक आहे. 40चे फॅक्टर पाडायचे म्हटले तर 40च्या फॅक्टर येतील, दोन फॅक्टर होतील. पहिल्यांदा हा युनिट प्लेस आहे म्हणजे 2 ने डिवाइड होईल म्हणजे 20 होईल. या 20ला पुन्हा 2 ने डिवाइड होईल म्हणजे इथं 10 येईल. बरोबर आहे. या 10चे पुन्हा 2 पार्ट होतील, 2 and 5. करेक्ट आहे. म्हणजे याचे फॅक्टर आले, म्हणजे 25चे फॅक्टर आले 5 मल्टिप्लाय बाय 5 आणि 40चे फॅक्टर आले 2 into 2 into 2 into 5. नो हे आता हे दरवेळेस असं न करता आपण असंही करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. परंतु असं न करता एक नवीन पद्धती लक्षात ठेवा अवयव पाडण्यासाठी, म्हणजे फॅक्टर पाडण्यासाठी. पहिल्यांदा 25 सेम आहे, तीच आहे, फक्त थोडा बदल आहे. काय केलं मी, इथं 25 लिहिला, एक उभी लाईन ओढली. ओके. आता 25ला कोणत्या नंबर युनिट प्लेसला 5 म्हणजेच 5 ने 5ने भाग दिला, भागाकाराला 5 पूर्ण भाग गेला, पुन्हा रेषा ओढली. 5ला कोणत्या नंबरने भाग जाईल? पुन्हा 5नेच भाग जाईल. 5 1 5, भागाकार एकाला. यांचे म्हणजेच हे घ्यायचे 5. 25चे फॅक्टर झाले 5 मल्टिप्लाय बाय 5. तसंच आता सेकंड नंबर काय? 40. आता 40चे फॅक्टर पाडू बघा. 40ला डिवाइड नंबर होणारा आपण 3 नंबर ने डिवाइड करतो. पहिल्यांदा 2 ने करतो, नंतर 3 ने करतो, 5. या तिन्ही टेस्ट आपण लावून केलेल्या आहेत. पहिल्यांदा युनिट प्लेसला 0 आहे म्हणजे आपण 2 ने डिवाइड करून बघू. 2 ने डिवाइड केलं, भागाकार आला 20. पुन्हा 0 आला, पुन्हा 2 ने डिवाइड, पुन्हा भागाकार आला 10. पुन्हा 2 ने डिवाइड केलं, भागाकार आला 5. ठीक आहे. आता 5ला कोणत्या नंबरने डिवाइड होणार? 5ला 5ने भाग जाणार, 5 1 5. सो 40चे फॅक्टर येणार 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 5. करेक्ट आहे. सो याचे फॅक्टर 5 into 5, याचे फॅक्टर हे. याच्यामधल्या सेकंड स्टेप आहे देअरफॉर कॉमन. लक्षात घ्या, हा कॉमन काढा. कॉमन डिव्हायजर्स कोणते आले ते काढायचे आहे. कॉमन डिव्हायजर्स बघूया. इथं कॉमन डिव्हायजर इथे 5 आहे, इथे देखील 5 आहे, इथं 2 आहे, इथे 2 नाही, म्हणजे कॉमन डिव्हायजर आला 5. म्हणजेच सो HCF इज इक्वल टू 5. HCF काढण्याच्या दोन पद्धती, तुम्ही याही पद्धतीने काढू शकतात किंवा याही पद्धतीने काढू शकतात. पुढचं बघूया. सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पलला सुरुवात करू. 56 आणि 32. पहिल्यांदा 56चे फॅक्टर लिहू. ही मेथडही सोपी आहे. तुम्हाला ज्या मेथडने फॅक्टर पाडायचे त्या मेथडने तुम्ही पाडू शकता, फक्त फॅक्टर पाडता आला पाहिजे. पहिल्यांदा 56चे फॅक्टर पाडू. युनिट प्लेसला 6 आहे म्हणजे याला 2 ने डिवाइड होणार. ओके. 2 2 जा 4, 1 रिमेन 16 झाला. 2 8 जा 16, 28 2 56 होतं. बरोबर. 28ला बघू. पुन्हा युनिट प्लेसला 8 आहे म्हणजे 2 ने डिवाइड होणार. 2
2 1 जा 2, 2 4 जा 8, 14 8. पुन्हा 14 आला, 14ला 100% युनिट प्लेस 4 आहे म्हणजे 2 ने डिवाइड होणार म्हणजे 7 येणार, बरोबर आहे. आता 7ला कोणत्या नंबरने युनिट प्राईम नंबर आहे म्हणून याचा प्राईम 7 ने डिवाइड होणार, रिमाइंडर क्वोशंट येईल 1. ओके, म्हणजे 56 चे फॅक्टर आलेत 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 7. आता नेक्स्ट आहे 32. 32 चे फॅक्टर बघा, युनिट प्लेसला 2 आहे, 2 ने डिवाइड होणार म्हणजे 2 1 जा 2, 2 6 जा 12, करेक्ट आहे. 14 32, करेक्ट आहे. नेक्स्ट आहे युनिट प्लेसला 6 आहे म्हणजे 2 ने डिवाइड होणार 2, 2 8 जा 16, 2 8 16 होतो. युनिट आता 8 आहे, 8ला पण 2 ने डिवाइड, 2 4 जा 8, 4 पुन्हा 2 ने भाग होईल आणि 2ला 2 ने डिवाइड होणार, रिमाइंडर म्हणजे 32 चे फॅक्टर आले 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 5 टाइम, करेक्ट आहे. सो कॉमन डिवाइजर इज इक्वल टू 1 टाइम 2 टाइम 3 टाइम 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 पा 2 मल्टिप्लाय 2 2 2 4 यांचा 4 4 2 8. सो HCF इज इक्वल टू 8. नेक्स्ट नंबर आहे 40 60 and 75. तिघांचे फॅक्टर काढायचे. फॅक्टर ऑफ 40, फॅक्टर ऑफ 60 and फॅक्टर ऑफ 75. फॅक्टर ऑफ 40 2 ने डिवाइड होणार 2, करेक्ट आहे. पुन्हा 2 ने 10, पुन्हा 2 ने 5, पुन्हा 5 ला 1, करेक्ट आहे. 60 ला युनिट प्लेसला 0 म्हणजे 2 ने 30 ला पुन्हा 0 आहे 2 म्हणजे 15, करेक्ट आहे. 15 म्हणजे हा 3 ने 5 ला 5 ने म्हणजे 1. ओके, 75 चे फॅक्टर बघा, युनिट प्लेसला 5 म्हणजे 5 ने 5 1 जा 5 2 25, 15 5 75. ओके, नेक्स्ट 15 ला पुन्हा 3 ने डिवाइड होणार 5, यात 5 ला 5 ने and remainder is 1. नेक्स्ट आपण यांचे काय पाडायचे आता, याचे फॅक्टर कशाचे. फॅक्टर ऑफ 40 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 5. फॅक्टर ऑफ 60 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 3 मल्टिप्लाय बाय 5 and factor of 75 is equal to 3 multiplied by 5 multiplied by 5, correct. So common divisor is equal to common divisor. पण इथे कॉमन डिवायझर इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 नाही म्हणजे 2 चा विषय संपला. इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 3 नाही. इथं 5 5 5 म्हणजे इथं 5, इथे पण 5, इथे पण 5 म्हणजे 5 हा कॉमन आहे. सो HCF इज इक्वल टू 5. HCF 5 आला म्हणजे 40 60 आणि 75 या तीनही नंबर या 5च्या पाड्यात येणार आहेत म्हणजे या 5 आणि या तिघांनाही भाग जाणार आहे. नेक्स्ट नंबर आहे 16 and 27. 16 and 27. ओके, फॅक्टर ऑफ 16 and फॅक्टर ऑफ 27. फॅक्टर ऑफ 16 ला 6 युनिट प्लस 6 आहे, 2 ने डिवाइड होणार 8 रिमाइंडर, करेक्ट आहे. 8 ला युनिट प्लस 8 आहे, त्याला 2 ने डिवाइड केलं 4 आला. 4 ला 2 ने डिवाइड होणार 2 आला. 2 ला 2 ने डिवाइड केलं 1 आला, ठीक आहे. 27 ला 3 ने डिवाइड होणार 9 आलाय. 9 ला 3 ने डिवाइड होणार 3 आलाय. 3 ला 3 ने डिवाइड होणार 1 आलाय, ठीक आहे. सो फॅक्टर ऑफ 16 is equal to 2 into 2 into 2 into 2, correct. And factor of 27 is equal to 3 multiplied by 3 multiplied by 3. So here 2 2 2 2, here 3 3 3 3. So common divisor is equal to none, no common divisor. एकही कॉमन डिवायझर नाही. ज्या वेळेस अशा दोन नंबरचे फॅक्टर्स पाडल्यानंतर एकही कॉमन येत नसेल तेव्हा एकही नंबर कॉमन नाही असं नाही. प्रत्येक नंबर
हा 1च्या टेबलमध्ये येतो, म्हणजे 1 हा प्रत्येकाचा HCF असतो. सो HCF इज इक्वल टू 1, म्हणजे यांचा काहीच नाहीये. कॉमन फॅक्टर म्हणजे काय, कोणता आहे, 1 आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, फाय नंबर 18, 32 अँड 48. 18 बघा, फर्स्ट 18चे फॅक्टर पाडू. 18 फॅक्टर ऑफ 18, सेकंड फॅक्टर ऑफ 32 अँड थर्ड फॅक्टर ऑफ 48. पाहूया फॅक्टर ऑफ 18. याला 8 आहे, युनिट प्लेसला 2 ने होईल, 9 आला. याला 3 ने डिवाइड होणार म्हणजे 3 आला, 3 ने होणार, रिमाइंडर 1 आला. ठीक आहे. 32चे फॅक्टर 2 ने डिवाइड होणार, 16 डिव्हिजन आलं, भागाचा बा बे ग बे, एक उरला, बे सग 12, पुन्हा 2 ने डिवाइड 8 आला. याला 2 ने डिवाइड केलं 4 आला, 4ला 2 ने डिवाइड केलं 2 आला, 2ला 2 ने डिवाइड केलं 1, 2 2 2 2. ठीक आहे. नेक्स्ट 48, 48ला 2 ने 24, 24ला 2 डिवाइड केलं 12, 12ला 2 ने डिवाइड केलं 6, 6ला 2 ने डिवाइड केलं 3, 3ला 3 ने डिवाइड केलं 1. सो factor of 18 is equal to 2 multiply 3 multiply 3. Factor of 32 is equal to 2 multiply 2 multiply 2 multiply 2 multiply 2. And factor of 48 is equal to 2 multiply 2 multiply 2 multiply 2 multiply 3. Here पाहिजे तर फॅक्टर राईट केलेत. आता कॉमन डिवायजर शोधायचे, लिहायचे. कॉमन डिवायजर इज इक्वल टू हियर 2 हियर 2 हियर 2, इथे 2 आहे, इथेही 2 आहे, इथेही 2 आहे. हियर 3 हियर नो 3 हियर नो 3, हियर 3 हियर नो 3. सो ओनली कॉमन डिवायजर इज 2. करेक्ट आहे. सो HCF of these 3 number is equal to 2. Next example, 6 number 105 and 154. Find out HCF. 105 चे फॅक्टर, 105 चे फॅक्टर पडूया. युनिट प्लेसला 5 म्हणजे 5 ने डिवाइड होणार, 5 5 2 जा 10, 5 1 जा 5. याला 3 ने डिवाइड होणार, 3 7 जा 21, 7 3 21, 7 ला 7 ने 1. ओके, दिस इज फॅक्टर ऑफ दिस नंबर. नेक्स्ट इज 154. दिस इज डिव्हिजिबल बाय 2. बे 7 14, 1 ला बे 7 14. करेक्ट आहे. बा बे 7 14, 1 उरला, 4 घेतला, 14 ला बे 7 14. ओके, दिस नंबर डिव्हिजिबल बाय 7, 1 1. दिस नंबर डिव्हिजिबल बाय 11, 1 रिमेन. ओके, नेक्स्ट. सो फॅक्टर ऑफ 105 is equal to 3 into 5 into 7, and this factor of 154 is equal to 2 into 7 into 11. Here 3 5 7 2 7 11. Here's 3 not, here 3, here not 3, here 5, here not 5, here 7, here also 7. So common divisor is equal to 5. Common divisor is 7. Common divisor is 7. So HCF is equal to 7. आता फॅक्टर ऑफ 56 चे फॅक्टर पाडूया. करेक्ट आहे. इथे युनिट प्लेसला 6 आहे म्हणजे 2 ने डिवाइड होणार. बे 2 4, 1 वरला 2 8 16, 28 2 56 होतं. बरोबर. याला युनिट प्लेसला 8 आला, पुन्हा डिवाइड होणार, 14 2 28 झाला. पुन्हा युनिट प्लेसला 2 4 आला, 2 ने डिवाइड होणार, 7 2 14 होणार. 7 ला 7 ने भाग जातो. ओके. याचे आता सेकंड फॅक्टर ऑफ 57, 57 चे फॅक्टर, 7 5 12 होतं, 3 ने भाग जाईल. ठीक आहे. 3 1 3 2 3 9 27 19, 19 ला 19 भाग जातो. ओके, रिमाइंडर 1. ओके, आता बघूया 56 and 57. सो कॉमन डिवायझर इज इक्वल टू, सॉरी याचे फॅक्टर 56 चे फॅक्टर आले तर 2 into 2 into 2 into 7 and 57 चे फॅक्टर आले 3 into 19. ओके, 3 into 19. आता कॉमन डिवायझर 2 2 2, इथं 2 नाहीच, इथं 7 आहे, इथे बी 7 नाही, कोणताच कॉमन नाही आहे.
म्हणजे नो कॉमन फॅक्टर, सो कॉमन डिवायझर फॅक्टर, सो HCF जर एकही नसेल तर HCF काय असतो, 1 असतो. ओके, आता लास्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 मधलं 10वं पा. फॅक्टर ऑफ 777 चे फॅक्टर काढायचे. दुसऱ्या ह्याच्यात 315 चे फॅक्टर आणि थर्ड लास्टला 588 चे फॅक्टर. करेक्ट आहे. 77 याला 7 ने भाग जाईल. ओके, किंवा 3 ने. पहिल्यांदा 3 ने डिवाइड करून बघू. 3 ने डिवाइड केल्यावर 3 1 3, 3 2 6, 1 उरला 7 घेतला, 1 आणि 7 म्हणजे 17 झालं. 3 2 7, 3 3 9, 3 4 12, 3 15, 3 5 15, 2 उरले, 7 घेतले, 27 झाले, 3 9 27, 259 झाले. आता याला 259 ला 3 ने भाग जात नाही, 2 ने जात नाही. आता 5 ने पण जाणार नाही, तर हा 7 ने भाग जाईल. बघूया 7 ने देऊन बघूया. 7 2 14, 7 3 7 2 14, 7 3 21, 21 म्हणजे 4 उरले, 4 वर 9 घेतला, 49 झाला. 7 7 49, सॉरी 7 7 49 झालं 39. आता 39 हा नंबरला 9 3 12 होतो, म्हणजे हा 3 ने भाग जाईल. करेक्ट आहे. 9 10 11 12 3 ने भाग जाईल, किंवा 3 1 3 आणि 3 3 9, 13 आला. बरोबर आहे. 13 ला 13 ने भाग जाईल, प्राईम नंबर आहे, आणि रिमाइंडर आला खाली 1. आता 315 चे फॅक्टर पडायचे. 5 म्हणजे 5 युनिट प्लेस आहे, म्हणजे 5 ने डिवाइड होणार. 3 1 3, 3 2 7, 5 2 10, 5 3 15, 5 24, 5 5 5 36, 5 6 30, 1 उरला, 5 3 15. ओके, 63 आलेला आहे. आता 63 6 आणि 3 9, याला पुन्हा 3 भाग जाईल. 3 3 2 6, 3 1 3, याला 3 ने भाग जाईल. 3 9 17, सॉरी 3 3 9 12 15, 3 3 7 21, 7 आला, 7 1 7 उरला. ठीक आहे. 588 याला आता बघूया. 2 ने डिवाइड होईल हा नंबर. 2 ने डिवाइड केलं तर काय येईल बघू. 2 ने डिवाइड करू. 588, 2 2 4, 1 उरला, 1 वर 8 घेतला, 18 झाला. 2 9 8, 2 9 18 आणि 2 चोक 8, 294. पुन्हा 2 ने डिवाइड, 2 1 2, 2 1 2, 2 चोक 8, 1 उरला, 2 7 14, 147. ओके, आता 147 ला कशाने भाग जाईल ते पाहावं लागेल. पहा 7 7 5 12 होतो, म्हणजे 3 ने भाग जाईल. 3 चोक 12, 3 चोक 12, 3 चोक 12 होतो, 2 उरले, 3 9 27 झाला, 49. याला 7 ने भाग जाईल, याला 7 ने भाग जाईल. ओके, म्हणजे 1. म्हणजे फॅक्टर याचे फॅक्टर अवयव आले 777 चे. पहा 3 × 3 × 7 × 13. त्यानंतर फॅक्टर ऑफ 315 चे फॅक्टर आले 3 × 3 × 5 × 7. आपण ते क्रमाने असेंडिंग ऑर्डरने, म्हणजे चढत्या क्रमाने लिहून घेतो. तुम्ही असे ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण अशाच पद्धतीने लिहावेत ते शक्यतोवर. 588 चे फॅक्टर आहे 2 × 2 × 3 × 7 × 7. ठीक आहे. नेक्स्ट आहे यांच्यामधला कॉमन डिवायझर. कॉमन डिवायझर बघू. 3 आहे, 3 आहे, इथे 3 आहे, 1 3, तिन्ही ठिकाणी 3 आहे. ओके, म्हणजे 3 हा कॉमन झाला. इथं 7 आहे, इथं 3 आहे, इथं 3 आहे, इथं नाही आहे दुसरा. आता 7 आहे, 7 आहे, इथं 7 आहे, 7 7 आणि हा 7. 13 नाही, 13 नाही, म्हणजे 3 and 7 मल्टिप्लिकेशन आलं 21. सो HCF of 3 numbers are 21. Okay, in this way solve the first question. Factor of 42, factor of 45 and factor of 48. Factor of 42, 2 ने divided 21. Okay, 21 ला 3 ने 9. करेक्ट आहे. 3 9 21. नाही, सॉरी, 3 1 3, 3 7 21. करेक्ट आहे. 7 7 7 डिवाइड 1 डिवाइड. ठीक आहे. 7 3 7 3 21, 21 2 42. ठीक आहे. नेक्स्ट इज 45. 5 डिवाइड होईल, 5 9 45. 9 चे फॅक्टर 3 3
करेक्ट आहे. 3 3 जा 9, 3 ने डिवाइड होणार 1 रिमाइंडर. करेक्ट आहे. 48 ला 2 ने डिवाइड होणार 24 आला. 24 ला अगेन 2 ने डिवाइड होणार 12 आला. 12 ला पुन्हा 6 डिवाइड होणार 6 ला 2 ने डिवाइड 3 ला 3 ने डिवाइड होणार 1. सो factor of 42 is equal to 2 into 3 into 7. Factor of 45 is equal to 3 into 3 into 5, and factor of 48 is equal to 2 into 2 into 2 into 2 into 3. So common divisor is equal to 2 2 2 not here, to 3 3 and 3 3 3 and 3. Here 7 5 no, only common divisor 3. So HCF is equal to 3. Next factor, example number 8, 57 75 102. Factor of 57, factor of 75, factor of 102. 57 चे फॅक्टर पाडायचे. करेक्ट आहे. 7 या डिव्हिजिबल बाय 3, हा 3 आणि भाग जाईल. 3 1 3 2 3 9 27 एकूण, बरोबर. 19 ला 19 ने भाग जातो 1. करेक्ट आहे. 75 ला 5 5 1 जा 5 2 रिमेन 5 5 जा 25. याला 3 डिवाइड 5 5 1 जा 5. ओके. 102 ला 2 ने डिवाइड होणार 5 दुने 10, सॉरी 2 पंचे 10 होतो. नंतर हा 2 51 ला 51 चे फॅक्टर आपण लिहू शकतो. 51 3 ने डिवाइड होणार 51. करेक्ट आहे. 3 ने डिवाइड होणार 3 2 6 3 1 3 2 21 3 7 21 17 आला. 17 3 51 झाला. त्यानंतर आहे 17 हा प्राइम 17 हा प्राइम नंबर आहे. 17 प्राइम नंबर 17 मध्ये 17. ठीक आहे. सो फॅक्टर ऑफ 57 इज इक्वल टू 57 चे फॅक्टर येईल 3 into 19. फॅक्टर ऑफ 75 चे फॅक्टर येतील 3 into 3 3 into 5 into 5. And next factor of 102 is equal to 2 multiply 3 multiply 17. So factor here common divisor is equal to here 3, here also 3, and here also 3. ठीक है. 3. So SCF is equal to 3. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 12 मधले क्वेश्चन नंबर 2 सॉल्व करायचा आहे. फाइंड द HCF बाय द डिव्हिजन मेथड. इथं डिव्हिजन मेथडने सॉल्व करायचं, भागाकार पद्धतीने सोडवायचं आहे आणि त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचं. त्याच्यातलं पहिलं दुसरं 3 एक्झाम्पल मी सॉल्व करून दाखवतो. पहा. पहिलं एक्झाम्पल 275 डिवाइड बाय 527. आता या एक्झाम्पल मध्ये पहा, डिव्हिजन मेथडने सॉल्व करण्याच्या आधी हे जे दोन नंबर्स आहेत त्यांच्यामध्ये बिगेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर ओळखा. आता या ठिकाणी देताना डिव्हिजन करत असताना बिगेस्ट नंबरला स्मॉलेस्ट नंबरने डिव्हाइड करायचंय. आता इथं काय झालंय, न्यूमरेटरला बिगेस्ट नंबर पाहिजे तर डिनॉमिनेटरला दिला गेला. याचा न विचार करता तुम्ही फक्त पहिल्यांदा बिगेस्ट नंबर आणि स्मॉलेस्ट नंबर डिव्हाइड करा. किती सोपं आहे बघा. ही अतिशय सोपी मेथड आहे डिव्हिजन. ओके. आपण वरती देतो तर इकडच्या साईडला द्यायचंय, फक्त राईट साईडला. बिगेस्ट नंबर आहे 525 आणि स्मॉल नंबर आहे 275. म्हणजे 525 ला 275 ने डिवाइड करायचं. आता बघा 575 1 जा 575 आणि जर समजा तुझा घेतला तर 550 होतो. ठीक आहे. 550 होतो म्हणून काय करा, 5 1 जा 275 1 जा 275. इथे एवढी स्टेप, हा भागाकार आपल्या इथपर्यंत येतोच.
आता पुढे काय करायचं आहे, याचं सबट्रॅक्शन ही आपल्याला माहिती आहे. 0 याच्याकडून एक घेतला, हा 12 मायनस 7 8 9 10 11 12 5 करेक्ट आहे. आणि ते 4 मायनस 2 250. आता पुढची स्टेप जी सेकंड स्टेप आहे ती फार महत्वाची. इथे काय करायचंय, हा झाला डिव्हायझर करेक्ट आहे. आता ह्या डिव्हायझरला इथे हा जो होता तो इथे घेणार आहात 207 प्रत्येक स्टेपला. आता 250 1 जा 250 पुन्हा सबट्रॅक्शन करणार. 5 मायनस 0 5 7 मायनस 5 2 आणि 2 मायनस 2 0. आता पहा यानंतर पुढची स्टेप, हा 250 आता जसं 275 आपण इकडे कॅरी केला होता, आता 250 इकडे खाली कॅरी करू. 250 करेक्ट आहे. पुढे बघू 250 कॅरी केलं. हां आता यानंतर पुढची स्टेप सेम ॲज इट इज तसंच सेम पहा. आता पुढे काय करूया, याने याला डिवाइड करू. 25 एक 25 ओके, याने याला डिवाइड केलं 25 एक 25 ओके. आणि नंतर पहा इथं साधा भागाकार केला 250 भागिले 25 एक 25 25 एक 25 ओके आणि 0 म्हणजे 25 10 250 होतं बरोबर आहे. म्हणजे इथं डिव्हिजन आला 10. 25 10 250 बरोबर आहे. म्हणजे इथं कम्प्लीट डिव्हिजन म्हणजे रिमाइंडर काय आलं, जोपर्यंत रिमाइंडर 0 येत नाही तोपर्यंत करत राहायचं. इथे कोणता आला, इथे काय आला 25 ठीक आहे. म्हणजे 275 अपॉन 525 चा HCF ऑफ 275 अपॉन 525 या दोघांचा HCF काय आला 25. आता देअरफॉर सिम्पलेस्ट फॉर्म, आता सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कसं करणार, सिम्पलेस्ट फॉर्म. आता सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये हा नंबर 275 अपॉन 525 या नंबरला असा कोणता नंबर आहे की त्याने या दोनही नंबरला भाग जाईल, तर 25 आला. तर 25 275 ला बघा 275 ला 25 ने भाग दिला. 25 एक 25 2 उरले 25 एक 25 म्हणजे काय आला भागाकार 11 म्हणजे 11 आणि ह्याला 525 ला 25 ने भाग दिला 25 दुना 50 2 उरले 25 एक 25 म्हणजे इथं आला 21 ओके. म्हणजेच याचा सिम्पलेस्ट फॉर्म आहे 11 अपॉन 21 ओके. या पद्धतीने फर्स्ट एक्झाम्पल आपण सोडवलं. सेकंड एक्झाम्पल कडे जाऊया. आता बिगेस्ट नंबरला स्मॉलेस्ट नंबरने डिवाइड करायचं आहे. बघा बिगेस्ट नंबर कोणता आहे आणि स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे. बिगेस्ट नंबर बघा 133 आणि 76 करेक्ट आहे. याला डिवाइड करायचं. आता 76 दुने जर गेलं तर तो येईल 152 म्हणजे 1 जा 76 सबस्ट्रॅक्ट करू. 13 मायनस 13 3तून जाणार नाही, याच्याकडून घेतलं 13 13तून 6 घ्या 7 8 9 10 11 12 आणि 13 7 रिटर्न 1 सॉरी 2 मायनस 7 होत नाही, याच्याकडून एक घेतला इथं 0 इकडे 12 12 7 8 9 10 11 12 5 57 करेक्ट आहे. हा 57 आलेला आहे. आता काय करा, हे जे होतं ते इकडे ट्रान्सफर केलं 76 57 एक 57 57 पुन्हा सबट्रॅक्शन इकडून एक घेतला 16 झाला इकडे 6 राहिला 16 मायनस 7 8 9 10 11 12 13 14 15 16 म्हणजे 9 आला 6 मायनस 5 1. आता इकडे पाहूया इकडे 57 घेतला 19 38 19 त्रिक 57 होतो म्हणजे कम्प्लीट डिव्हिजन झालं, रिमाइंडर 0 0 झाला करेक्ट आहे. म्हणजे याचा HCF काय आला 19 म्हणजे 19 ने 19 ने या दोन्ही नंबर्सला डिवाइड होणार. म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आपण लिहू शकतो सिम्पलेस्ट फॉर्म कशाचा 76 अपॉन 133 चा सिम्पलेस्ट फॉर्म कसा करायला बघा. 19 38 19 त्रिक 57 19 त्रिक 57 19 चौक 76 19 त्रिक 57 19 चौक 76 19 आणि 19 7 33 असेल करेक्ट आहे. म्हणजेच आपला आन्सर आलं
4/7. आता आपल्याला थर्ड एक्झाम्पल पाहायचं आहे. 161 डिवाइड बाय 69. पहा, 161 डिवाइडेड बाय 69. पाहूया. 69 ला 161, 69 1 जा 69, 69 2 जा 138, 69 3 जा 207 येईल. करेक्ट आहे. मग आपण काय करू, आपल्या 2 जा घेतलं, 69 दुने 138 होतो. 3 जा घ्यायचं काम नाही भागाकारामध्ये. ओके, सबट्रॅक्शन. 1 मायनस होत नाही म्हणून इकडून घेतलं 1, 11 झाला. 11 मायनस 8 9 10 11 3. करेक्ट आहे. इकडे राहिला 5, 5 मायनस 3 2. करेक्ट आहे. 0 23. आता पुढे बघूया. पुढचा आहे 23. पुढचा 138 घेतला इथे. आता याला भाग द्यायचा आहे 23 ला. 23 चा टेबल जर बनवला, 23 1 23, 23 2 46, 23 3 69, 23 4 92, 23 5 1500, 23 6 3800, 23 7 6100, 23 8 8400, 23 9 7 207, 23 10 230. करेक्ट आहे. म्हणजे आपल्याला 123 च्या पाड्यात 138 मिळतो. 1 2 3 4 5 6 6 जा 138. सबट्रॅक्शन केला 0 0 0. करेक्ट आहे. म्हणजे इथे हा जो 23 आहे, सो HCF ऑफ 161/69 याचा HCF काय आला दोघांचा 23. करेक्ट आहे. सिम्पलेस्ट फॉर्म. आपल्याला आता सिम्पलेस्ट फॉर्म पाहायचा आहे. सिम्पलेस्ट फॉर्म 161/69 डिवाइड तर होत नाही. या दोघांना 23 ने भाग जाईल. पहा, 23 1 23, 23 2 46, 23 3 69, 23 4 92, 23 5 1500, 23 6 3800, 23 7 6100, 23 6 3800, 23 7 6100, 23 7 6100. करेक्ट आहे. म्हणजेच याचा सिम्पलेस्ट फॉर्म आला 7/3. या पद्धतीने हे तिन्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. मुलांनो, हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि ज्ञानमुद्रा हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. म्हणजेच या पुढील व्हिडिओज तुम्हाला उपलब्ध होतील. धन्यवाद.